अहमदनगरच्या अकोलेतील प्रवरा नदीमध्ये बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ पथकाची बोट उलटली। तिघांचा मृत्यू, दोघांचा शोध सुरू। माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात अहमदनगरमधल्या बोट दुर्घटनास्थळी दाखल। थोरातांकडून दुर्घटनेचा आढावा, बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू। शेततळ्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 2 चिमुकल्या सख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू। पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या पाबळमधली घटना। उजनी धरणात बुडालेल्या 6 जणांचेही मृतदेह सापडले। 21 मेला बोट भीमा नदी पात्रात बुडाली होती। 7 जणांपैकी 1 जण पोहून आल्यामुळे ती व्यक्ती बचावली होती। पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघातातील पोर्शे कारची तात्पुरती नोंदणी रद्द करणार पुणे आरटीओचं पाऊल। या मोटारीची मालकी असलेल्या ब्रह्मा कंपनीला या संदर्भात नोटीस बजावली जाईल आणि पुढचे 12 महिने या गाडीची नोंदणी करता येणार नाही। बिघाड असलेली पोर्शे गाडी वडिलांनीच आपल्या मुलाला दिली। मुलाला गाडी चालवू देण्यास ड्रायव्हरला विशाल अग्रवालनं सांगितलं होतं। ड्रायव्हरची पोलिसांना माहिती। कारमध्ये तांत्रिक बिघाड असतानाही मुलाला कार दिल्याचं केलं कबूल। अपघात करणाऱ्या मुलावर सज्ञान म्हणून खटला चालवता यावा अशी मागणी होती। न्यायालयानं याविषयी विचार करायचं ठरवलेलं असून आरोपीच्या वकिलांना 24 तारखेला आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलंय। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। पुणे अपघात प्रकरणी 2 किंवा 3 महिन्यात पोलिसांचा तपास पूर्ण होईल, तेव्हा पोलीस न्यायालयासमोर बाजू मांडतील। त्यानंतर न्यायालय आरोपी मुलावरती सज्ञान म्हणून खटला चालवायचा की नाही हे ठरवेल। वकील प्रशांत पाटील यांची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार आज संपणार। देशामध्ये 8 राज्यातील 58 लोकसभा जागांसाठी 25 मेला मतदान। राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकृत मतदान टक्केवारी जाहीर। राज्यातल्या 48 जागांवरती 61.5% मतदान। 2019च्या तुलनेत केवळ 0.09% मतदान कमी। कोकण पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेसला सुटण्याची दाट शक्यता। उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात प्राथमिक बोलणी झाल्याची माहिती। बीड लोकसभा निवडणूक काळामध्ये प्रचारासाठी सादर करण्यात आलेल्या खर्चात तफावत। शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नोटीस, तर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंना अभिलेख तपासणीची सूचना। राज्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती गंभीर। तात्काळ मदत आणि उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करावी, राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर। दुपारी 3 वाजता मराठवाड्यातील दुष्काळाच्या परिस्थितीचा विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आढावा घेणार। सांगलीमध्ये काँग्रेसच्या मेळाव्यात विशाल पाटील यांची सुद्धा उपस्थिती। काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण। या स्नेह मेळाव्यामध्ये काँग्रेस नेते आमदार विश्वजित कदम, पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती। अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्टीकरणानंतर आमदार निलेश लंके यांनी दुसरा व्हिडिओ शेअर केला। लंके यांनी बंदोबस्तातील ईव्हीएम जवळ गेलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ती व्यक्ती सीसीटीव्हीसाठी गेल्याचं स्पष्टीकरण दिलेलं होतं। गजानन कीर्तीकरांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकरांचा उघडपणे प्रचार केला नाही। कीर्तीकरांनी मुख्यमंत्र्यांसोबत बोलून वाद मिटवावा, दीपक केसरकरांची भूमिका। पुणे अपघात प्रकरणी बाल आणि न्याय हक्क कोर्टानं अल्पवयीन मुलाला सोडलं, मात्र सरकारनं ही केस पुन्हा स्टँड केली। मग तुम्ही गृहमंत्री फडणवीसांवरती आरोप का लावताय? मंत्री दीपक केसरकरांचा अनिल देशमुखांना सवाल। फतव्यांशिवाय मुंबईमधील एकतरी जागा जिंकून दाखवा, मंत्री दीपक केसरकरांचं ठाकरे गटाला आव्हान। देशात 6व्या आणि 7व्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशला प्रचारासाठी जाण्याची शक्यता। अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला मुदतपूर्व शिक्षेपासून सोडण्यास विरोध करत गृह विभागाची सुप्रीम कोर्टात धाव। उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर गृह विभागाच्या याचिकेवर सुनावणीची शक्यता। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज सर्व प्रकारची वाहतूक बंद। हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत MSRDC कडनं गॅन्ट्री उभारण्याचं काम हाती घेण्यात आल्यानं वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय। मुंबईतील डिजिटल होर्डिंगचाही वाहतुकीला धोका असल्याचं समोर। पालिका डिजिटल होर्डिंगबाबत नवीन धोरण तयार करून अंमलबजावणी करणार असल्याची माहिती। वाहतूक परवान्यासाठी आरटीओ ऑफिसला जाण्याची गरज नाही।
1 जूनपासून नवीन नियम लागू होणार। ड्रायव्हिंग टेस्टसाठी आरटीओ ऑफिसला जाण्याची आवश्यकता नाही। खासगी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये टेस्ट देता येणार। अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र आणि कृषी शिक्षण पदवी या अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता। 11वी ऑनलाईन प्रवेश नोंदणी उद्यापासून। अर्जाचा भाग 1 भरता येणार। 10वीच्या निकालापर्यंत ही प्रक्रिया सुरू असेल। आज विद्यार्थ्यांना डमी अर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत। आरटी प्रवेशाला यंदा भरघोस प्रतिसाद। प्रवेश क्षमतेपेक्षा प्रवेश अर्ज जास्त। आरटीच्या 1,04,687 जागांसाठी 1,30,000पेक्षा जास्त अर्ज। जगातल्या बहुतांश देशांमध्ये व्यवहाराची भाषा म्हणून वापरात असलेल्या इंग्रजीचे अभ्यासक्रमातलं बंधन शिथिल। सध्या 1ली ते 12वी पर्यंत इंग्रजीचे शिक्षण अनिवार्य आहे, मात्र यापुढे 11वी ते 12वी मध्ये इंग्रजीची सक्ती नसेल। 3री ते 12वी साठीचा अभ्यासक्रम आता बदलणार। राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा नागरिकांसाठी खुला। 3 जून पर्यंत आराखड्याच्या मसुद्यावर अभिप्राय पाठवता येईल। राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी शासन हॅपी सॅटर्डे हा नवीन उपक्रम राबवणार। आचारसंहिता संपल्यावर या उपक्रमाची घोषणा होईल। 12वीच्या परीक्षेत मराठी भाषा विषयात तब्बल 3,342 विद्यार्थी अनुत्तीर्ण। तर नोंदणी केलेल्यांपैकी 674 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नसल्याची माहिती। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा 11%वर। मुंबईत पुढच्या आठवड्यापासून 10% पाणी कपात लागू होण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाणी टंचाई पाहता सर्व मोठ्या बांधकामांना 15 जूनपर्यंत स्थगिती। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आदेश। नाशिक शहरामध्ये शनिवारी पाणी पुरवठा बंद, तर रविवारी कमी दाबानं पाणी पुरवठा वाहिन्यांची दुरुस्ती, वॉल बदलणं आणि वॉलच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। नाशिकमध्ये कोथिंबिरीसह पालेभाज्या महागल्या। कोथिंबिरीची जुडी 75 रुपये, तर मेथी आणि कांदा पात 50 रुपये प्रति जुडी। शेतमालाची आवक घटल्यानं भाव तेजीत। पवई तलाव परिसरातील पक्षी आणि मगरींच्या प्रजोत्पादनाला संरक्षण। जलपर्णी काढण्याच्या कामामुळे नैसर्गिक अधिवास धोक्यात येऊ शकतो, त्यामुळे जलपर्णी काढण्याचं काम 10 जूनपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगित। पुण्यातल्या अपघात प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग। आता बारमध्ये 25 वर्षांखालील तरुण तरुणींना मद्य दिल्यास 50,000चा दंड। करवीरचे काँग्रेस आमदार PN पाटील यांचं निधन। बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यानं त्यांच्या डोक्याला मार लागलेला होता। त्यांच्यावर उपचार सुरू होते। वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आमदार PN पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांची श्रद्धांजली। त्यांच्या निधनामुळे जनतेशी घट्ट नाळ असलेलं नेतृत्व आपण गमावलं, अजित पवारांची भावना। सांगली जिल्ह्यातल्या करगणी गावच्या सचिन खिलारीचा जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये विक्रम। पुरुषांच्या गोळाफेक क्रीडा प्रकारात सचिननं आशियाई विक्रमासह सुवर्णपदक पटकावलं। धाराशिवमध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान। आमदार कैलास पाटलांकडून नुकसानाची पाहणी। नुकसानाबाबत महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस। वातावरणात गारवा, नागरिकांना दिलासा। वर्ध्याच्या नेवळी तालुक्यातील मुदरगावला वादळी वाऱ्याचा तडाखा। 25 घरांवरची छप्परं उडाली। गावातील विजेच्या ताराही तुटल्या, तर अनेक झाडांची पडझड। तळ कोकणामध्ये गेले 10 दिवस मान्सूनपूर्व पावसाची सतत हजेरी। यामुळे जिल्ह्यातील आंबा आणि जांभूळ पिकाचं मोठं नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।